तर की गाईस, माझं नाव श्रवण वारेकर आणि तुम्ही बघताय श्रवण वारेकर ब्लॉग्स. आता मी आहे बोरिवली स्टेशनला, चाललोय. आमची पहिली स्टेट लेवलची मॅच आहे इथे, गुजरातला मॅच आहे तिथे चालू. आता ट्रेनमध्ये बसतोय. हे बघा आपला आदित्य भाई बाहेर झाला डायरेक्ट. कुठे आलोय? नंदुरबारला मॅच केलेला. नंदुरबार कुठे आला? गुजरातला पहिलीच मॅच जिंकायची. आमचा सरपंच आहे सोबत, आमच्यावर सगळा सोपवलाय. पहिली मॅच काय पण करून जिंकायला लागेल आम्हाला. सारा सगळी पोरं बाहेर सगळी पोरं बाहेर ट्रेन आली म्हणजे सगळी पोरं बाहेर. आता तिसऱ्या ट्रेन आली, लाईट मारली. आता चाललो ट्रेन मध्ये परत. सगळी लोक झोपल्यान गाईस, फक्त आम्ही एकच जागा. इथं कोणीच नाही जागा, अख्खी कालोख झाली अख्खा इथं. तर की काय, आता आम्ही व्हायला नंदुरबारला पोहोचल्या होता. आमची मॅच 11 वाजता 9 वाजता पोहोचलो. सामान विमान घेतलोय. प्रेम पाटील इथे पोरं आता चालल्या हॉटेलवर. पहिल्या हॉटेलवर जाऊ, मग तिथं लगेच तयारी वगैरे करून मॅचला. हॉटेल कोणतं ठेवायचं ठेवतो का याच्यावर? ठेवतो ना. आता मस्त स्टेशनच्या उतरलं, खाली गेलं, सामान विमान घेतले सगळे. आता रत्नागिरीची टीम बी दिसलेली आम्हाला. ही टीम तिकडे झाले आणि आमची टीम आता इथं कुठं आले का माहिती. ते कुठं जायचं रे? दुबईला जायचं आता. नाही रे, हॉटेलला जायचं. हॉटेलला आता तर की आता मस्त रिक्षांचा उतरला वगैरे, थांबल्या कुठे रे. आता हॉटेलला जायचं. तिथे पोरं थांबल्या सगळी. सर पण आमचा सोबत, सर बी हे बघा. हा चला चाललो हॉटेलला आता. गाईस हॉटेल रास लोडिंग मध्ये येतात. लोडिंग मध्ये सामान बी बॅग जे की आजी अंकितची नाही माझी. यो यो हॉटेल यो इकडे जायचा. योच ना यो हॉटेल. कदाला वेगवेगळे रूम पाहिजे. तर की काही आता मस्त रूम बिम बघलं, नाश्ता करत आलं. पैसा बनवत रूम होता, काही कामाचा नाही रूम. असं कसं रूम होतो, नंतर तुम्हाला रूम दाखवतो. आता झालं नाश्ता करायला. सध्या खायला भूक लागले. रास काय पैसा काही जास्त खाल्लं नाही. आता चाललं नाश्ता करायला. हेच पाव का? 94 वर्षाचा माणूस इथं काम करतो बघा. किती जुनी माणसाची या होती. आणि इथं ही आजकालची पोरा किती वर्ष जगतील? 60 वर्ष जगतील का? तर की काही आता मस्त नाश्ता वगैरे झाले. आता मी सत्यम आणि विराज चालल्यावर ग्राउंड बघायला. सर दाखवतो ग्राउंड. आता मग 2 वाजता मॅच. त्या मॅचला आम्हालाच नाही तर सगळ्या पोरांना. तर की काही आता मस्त नाश्ता वगैरे केले. आता ग्राउंडवर चालल्यावर ग्राउंड बघायला. मग सर कुठे आहे ना? सर मागे चला. विराज सत्यम नमी चालला आता ग्राउंड बघायला कसं. तर की काय आता मस्त ग्राउंडवर आल्यावर GT पाटील कॉलेजचा ग्राउंड आहे हो. मस्त वाटतं ना ग्राउंड समोरचं, दिसायला मस्त. आता बघू तिथे ग्राउंड कसं दिसतं. 1 नंबर नाही रे, 2 नंबर ग्राउंड. इथून जायचं तो कॉलेज आहे त्यांचा, GT पाटील कॉलेज. आणि हो तिकडे त्यांचा रास मोठा ग्राउंड. तर की गाईज आता मस्त ग्राउंड बिंड बघून आलो. आता इथं प्रॅक्टिस चालू आहे. पोरा प्रॅक्टिस करतात इथं. कुकला. तर की गाईज आता तयारी वगैरे झाले. आता चालल्या ग्राउंडवर. ही आमची स्टेट लेवलची. इथे सगळे पोरं आल्या. तयारी वगैरे झाली. अजून अर्धी पोरं यायची आता ग्राउंडवर. तर की गाईज आता निघलो ग्राउंडवर. रस्ता नाव अनिश पाटील माझ्यासोबत, धनराज पाटील बी माझ्यासोबत. आमची अर्धी टीम तर पाटलान भरले. पाटील सगळ्यात कॉमन असतं ना.
आणि बघ पाटील सरनेम कॉमन असतं, दर गावात पाटील असतं. हे बघ यो सारंग पाटीलच्या पुढं सारंग पाटील. पाटील सरनेम कॉमन असतं ना, जिथं बघू तिथं पाटीलच असतात. ब्रँड नाही, अरे कॉमन असतं, बाकी काही नाही. विघ्नेश तू माली आहेस ना, सांग माली असतं ना कुठं जास्त? हे कॉमनच सगळे इथे असतात. आता भारतरी बघा, भारतीय लोक पाटील असतात. हो ना, कोणी सांगलं म्हणजे? अरे तो आपल्या रूम मध्ये सगळ्यांची वेगळी असतं बाबा. दर पाठी लागली नसतं. अरे जा. यो कॉलेज GT पाटील कॉलेज नंदुरबारला. इथं आमची मॅच आतमध्ये ग्राउंड आहे त्यांचा तिथं. तर की काय आता ग्राउंड वर जराशी प्रॅक्टिस वगैरे केली. आता जेवायला झालं कुठेतरी. हे कुठं रे जेवायला? हा जेवायला झाल्यावर कुठेतरी बघू आता भेटतं खायला. तर की गाईज आता तिथं लाईन बघून आमचा पोट भरला. इथं टॉसनी मोठी लाईन जेवणासाठी. ती लाईन बघूनच पोट भरला. आम्ही जेवत नाही, हे जेवताना का बघू आता. हे तुम्ही जेवणार का? भाजी मिक्सची भाजी आहे, मिक्सची. तुम्ही जेवता? हा मग हे जेवता. तर की गाईज आता काही भेटलं नाही, आम्ही तिकडे जेवत नाही. इथं कुठल्या नेहरू नगर नावाच्या एका गावानं आल्यावर काहीतरी खायला किराणा दुकान मध्ये. हॉटेल बिटेल काहीच नाही इथं खायसाठी. आता 2 किराणा दुकान आहेत समोर, तिथं काहीतरी खायला घेतो. त्यांना पण न्यायलाच लागेल. अरे तिथं 2-3 जण जेवणार नाही. पाणी आहे ना तिकडं. मग चालेल, मग इकडच्याच पाणी घेऊ. चल हो सर. अरे कट बाहेर सगळ्यांनी बघितले, कट लागलाय बॉलला. त्याला विचार ना आवाज आला का नाही. गावात एक बॉल लागलाय हो सर. आऊट पण दिला ना तुम्ही अंपायर, लगेच तुम्ही चेंज करताय. काय डायरेक्ट लागलंय बॅट इथे बाहेर विचारा ना. इकडे बाहेर बघा ना तुम्ही. व्हिडिओ पण काढलेला आहे. थर्ड अंपायर आहे आमच्याकडे. आउट होता, आउट दिला नाही. तर की गाईस आता मस्त मॅच आम्ही हारलो पहिली. ही मॅच हारून आता रात्र झाले. जरा बसलो टाइमपास केला. आता खाली आलतो. ये हेलना रिओचं कॅन घेतला ना, स्प्राईटची बॉटल घेतली अनिससाठी. आता चाललं मस्त घरात आल्या हॉटेलला काहीतरी खाऊ. मस्त बिर्याणीची बी ऑर्डर दिले, ती येईल 10 वाजता. बघू मस्त मजा करू आता, फुल मज्जा. तर की गाईस आता मस्त बिर्याणी घ्यायला आल्या हॉटेलला. 2 किलो बिर्याणीची ऑर्डर दिले, ती घ्यायला. काय बोलला तू? बघितला हेटर्स काय विसरल्या. मस्ती बघा मस्ती. बिर्याणी घेतले ना, चालले हात गाडीवर. गाईज पोरांची मस्ती बघा. बिर्याणी घेतली 2 किलो ना, हातगाडी बनली यावी ना, त्याच्यावर चढल्यान यो प्रेम ना, अंकित चढले जायवर. तर की गाईज आता मस्त जेवण बिवण झालं. रात्रीचं 12:30 वाजल्या. आता झोपतो. ब्लॉग एंड करतो आता. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय.